जर माझ्या आईचा आणि मावशीच्या समोर गॉसिप करताना एक कॅमेरा लावला तर त्यांचा पॉडकास्ट व्हायरल होईल. वाटेल ते विषय होऊ शकतात त्यांच्यात. काही गरज आहे माझी चिड्डी डिस्कस करायची? काय पचत नाही तुमच्या पोटात? आणि आई आणि मावशी बोलतात आणि आत्याबद्दल बेचिंग नाही झालं असं होणंच शक्य नाही. म्हणजे हे दुनिया आमच्या विरोधातच आहेत हो. आणि कसं आमच्यावरच सगळं अन्याय होतोय हे आय थिंक कॉमन फिलिंग आहे सगळ्या आयांचं. आपल्याला पण काय वाटतं? Emotional damage. आणि आई आणि मावशी ह्या जर एका शहरात राहत नसतील तर तुमचं फोन बिल, तुमचं इंटरनेट बिल ॲस्ट्रॉनॉमिकल ह्याच व्यक्तींमुळे होतं. हे सगळं जे आहे ना आपण हेच करणार आहोत. आपण आता तेच करतोय. आम्ही फक्त त्याला कॅमेरा लावतोय. आम्ही फक्त छान असं पॉडकास्ट सुंदर आवरून बसतोय आया गाऊन मध्ये करताना. नमस्कार. मी वेदांगी आणि मी अपूर्वा. आणि आम्ही तुमचं परत एकदा स्वागत करतोय आमच्या छान सुंदर स्वस्त सुंदर टिकाऊ पॉडकास्ट ज्याचं नाव आहे उगाच काही. खरंय. आणि आजचा विषय असा आहे जो प्रत्येक माणूस रिलेट करू शकतो, कारण की हे प्रत्येकाच्याच घरात होतं असं मला वाटतं. आजचा विषय आहे आई, मावशी आणि गॉसिप. वा. आणि ह्याच्यासाठी ना जेंडर स्पेसिफिक असण्याची गरज नाही आहे, कारण का हे डायनॅमिक असं आहे, कारण किंवा हा विषय असा आहे की सगळ्यांच्या आयुष्यात यत्र तत्र सर्वत्र असा उपलब्ध असणारा विषय. खरंय. म्हणजे आपण हे जे काही पॉडकास्ट करतोय आपण त्याच मार्गावर आहोत. नाही सॉरी, आपण तिथे आहोत. आपण फक्त आया नाही आहोत. हां, मावशी तर झालंय. तू झाली, मी मावशी झाली आहे. मी माझ्या गोंडस भाचीची, माझी बाची दोघंही आहेत मला. एक आत्या आहे तू काही मला दे ना. प्रभात रोड बॉईज. आम्ही खूप इम्पोर्ट करतोय. आणि प्रभात रोड आया आणि मावशा. येस. हे तुमच्याबद्दल नाही होत. आम्ही आता जे बोलतोय ते प्रभात रोडच्या आयांना आणि मावशांना लागू होत नाही, कारण की आम्ही आमच्या होणाऱ्या सासूबांबद्दल असं नाही बोलणार. कोण करतंय ग तुला सून तिथे? नाही करणार आहे. मॅनिफेस्टिंग. शुभम भवतु. कमिंग बॅक. हे आई, मावशी आणि हे जे काही ब्लॅक होल आहे गॉसिपचं, सतत त्यात इन्फॉर्मेशन पडत जाते. कुठनं की कुठनं येते, कुठे जाते, काहीच पत्ता नाही. आणि द बेस्ट पार्ट इज की ह्यांना रेलेव्हंट टॉपिक असावेच लागतं असं काही नाहीये. वाटेल त्या विषयावर ह्या दोघी, हे जे दोन व्यक्ती आहेत आई आणि मावशी, ह्या बोलू शकतात. म्हणजे सुरुवात हे आज मी बटाट्याची भाजी केली इथून ते कसं आता दुनियेला वाचवण्यासाठी आपल्याला ग्लोबल वॉर्मिंग कमी करणं गरजेचं, आणि त्याच्यासाठी कसं कुंडीमध्ये तुम्ही ह्या झाडं लावा. वाटेल ते विषय होऊ शकतात त्यांच्यात. आणि म्हणजे मला असं वाटतं की मी एकेकाळी अशी होते की बसून ऐकणं किंवा त्याच्यातनं कॉन्टेंट काढणं, पण आता जर मी बसले तर मला असं वाटतं मी कुठल्याही क्षणी त्यांना जाऊन जॉईन करेन आणि मी त्यांच्यातली एक होईन. ही भीती यायला लागली आहे मला. मी आता या वयात पोचली की मला ते सगळं रेलेव्हंट वाटायला लागलंय. मला ॲक्च्युली त्याच्यातनं मिनिंग कळायला लागले आणि हे भीतीदायक आहे अगं. तुला रियालिटी इज हिटिंग हार्ड. ॲब्सोल्युटली. आणि फक्त बायकांनाच नाही, आय एम शुअर पुरुषांना पण. मी आता गेले काही दिवस एक स्टँडअप व्हायरल होतोय, कोणतरी मराठीच मुलगा आहे कदाचित, आणि ही इज टॉकिंग अबाउट द सेम थिंग की जर माझ्या आईचा आणि मावशीच्या समोर गॉसिप करताना एक कॅमेरा लावला तर त्यांचा पॉडकास्ट व्हायरल होईल. विच इज ट्रू. अनिश, शाउट आउट टू अनिश बाय द वे. गुड. आम्ही ऑलरेडी स्क्रिप्ट लिहिली होती बरं का. येस. हां. आम्हाला असं कॉल आउट करण्याची गरज नव्हती. बट दॅट इज सो ट्रू. आम्ही तेच करतोय खरंच. ती जे म्हणाली ते तसंच आहे.
आम्ही हेच करायचो, आम्ही आई मावशींसारख्या बसायचो, गप्पा मारायचो. आणि नाही मला बटाट्याच्या काचऱ्या करायच्या होत्या म्हणून मी ही पद्धत वापरली. इथपासनं मग जसं पुलं म्हणतात अमेरिकेची आर्थिक आघाडी, अगदी मत ठोकायचं. गॉसिप सुरू करत असताना मला नवल आणि जाज्वल्य अभिमान दोन्ही हा वाटतो का किती पण मोठं जग असलं तरीही एक कॅरेक्टर हे असं असतं जिच्याबद्दल गॉसिप व्हायलाच हवी. करेक्ट. दुसरा काही जगात काही पेटलं असेल तरी ह्या बाईंबद्दल गॉसिप व्हायला हवी, म्हणजे आत्या. ऍब्सोल्युटली. म्हणजे आत्या ह्या नात्याचं नाव इतकंच खराब झालेलं आहे की कुठल्याही घरात काहीही वाईट घडलं तरी त्यामागचं कारण आत्या असते हे आपण गृहीत धरून चालू शकतो. म्हणजे फुल ब्लॅक मॅजिक. आणि द बेस्ट पार्ट इज की ह्या आत्याची जी मुलं आहेत त्यांची आत्या वेगळीच आहे ऑफकोर्स. आणि त्यांच्या घरात ती विलन आहे. प्रत्येकाच्या घरची विलन वेगळी. म्हणजे कमोलिका आपल्या फॅमिलीत फिरत असते आत्याच्या रूपात. आणि फॉर सम रिझन असते ना, म्हणजे हे सत्य आहे की सगळीकडे की होतं असं की आत्यामुळे काहीतरी मोठं होतं. आणि एस्पेशली लग्नात घरात एखादं मोठं कार्य सुरू आहे आणि आत्यामुळे काहीतरी खटकणार, हे होणं म्हणजे सब लिखा हुआ है, सब कुछ लिखा हुआ है. तसं आहे हे, तसं काहीचं आहे हे. आणि आई आणि मावशी बोलतात आणि आत्याबद्दल बिचिंग नाही झालं असं होणंच शक्य नाही. हे मला जरा रिलेटेबल वाटत नाही, कारण का मला आत्या नाही आणि आमच्याकडे ना जरा डायनामिक वेगळं आहे. सो इट्स मी, माझी आई, माझी मावशी आणि माझी मामी. आणि आमच्यातलं सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट कंटेंडर आमची मामी आहे. तिच्याकडे भयानक गॉसिप असतात आमच्याच कडल्या फॅमिलीचे. म्हणजे तुमच्या मामाकडे 2 आत्या? हो. पण दॅट्स द बेस्ट पार्ट, कारण का मामी आमची प्लेअर आहे. सो तिच्यासोबत जर कोणी गॉसिप करतंय तर ती तिथे जाऊन असं फुल म्हणजे लाल करून येते त्यांची. आणि मग ती तिकडनं येऊन इकडे गॉसिप सांगते आणि मग आम्ही त्याची चर्चा म्हणतो. ना वेट, आम्ही त्याची चर्चा म्हणतो आमच्या मामासोबत आणि माझा भाऊ आणि माझा कझिन. सो मला खूप अभिमान वाटतो, मला खूप भारी वाटतं, कारण का माणसांकडे ते गॉसिप असतं ना त्याची काही तुलना नसते. आणि स्पेशली कारण माणसांना व्यवहारातलं सगळं माहिती असतं. कोणाकडे किती पैसा, कोणाची गाडी कितीची, कोणाची गाडी कॅश मध्ये आली, ठीक आहे, कोणाच्या घरी किती हुंडा होता आणि किती गिफ्ट होतं, सगळा व्यवहार माहिती असतो ह्यांना. आणि मग आपण असं एखादं गॉसिप सुरू करावं, हा नाही त्यांच्याकडलं हे चांगलं होतं, आणि मग इकडनं येतील पुरुष असं मीठ टाकायला की त्याच्यातलं तुम्हाला हे नुवान्स माहितीच नाहीये. आणि मग ती जे काय काया परड होते त्या गॉसिपची. हे बघ, आमच्याकडे कसं आहे, माझ्या आईला भाऊ नाही आहे, त्यामुळे आई आणि मावशी दोघीच आहेत. त्यामुळे आमच्याकडे जे काही रूल करतात ह्या दोघी प्रत्येकीच्या घरात, ह्यांच्या पुढे बोलणंच शक्य नाही आहे. ही आई बोलेल तीच पूर्व दिशा, तीच उत्तर दिशा, बाकी 2 दिशा नाहीच म्हणली तर नाहीच. असं आहे आमच्याकडे. आणि मुद्दा हा आहे की ह्या दोघींनाच, बिकॉज लहानपणापासून या दोघींनीच सगळं बघितलं, त्यामुळे दोघींकडे दोन्ही साईडचं, व्यवहारातलं सुद्धा आणि नात्यांमधलं इमोशनल सुद्धा एवढं असतं नॉलेज. फॉर सम रिझन कुठून मिळतं आय हॅव नो क्लू. पण प्रत्येकाच्या घरात काय चाललंय, कोण कुठे लागलंय, कोण कुठे नोकरी करतंय, नोकरी कशी मिळाली, कोणाकडनं काय कॉन्टॅक्ट लागून कशी नोकरी मिळाली, आपल्याला तर कसा कॉन्टॅक्ट दिला गेला नाही, सगळं माहिती असतं यांना. एक सेकंड, माझ्या मावशीला माझी चड्डी कुठल्या रंगाची आहे ह्याच्याशी काय संबंध, काय गरज आहे माझी चड्डी डिस्कस करायची. म्हणजे असं होतं ना कधी कधी की असं आपण छान आईशी जाऊन बोलतो की असं सांगतो, मनातलं सगळं असं सगळं बाहेर काढतो. आणि आई अशी असते की लाईक
तू काळजी करू नको, आणि मग तिथे जाऊन सांगेल. आणि मग नंतर जाऊन मावशीशी हे सगळं डिस्कस करून ह्याचा जो काही असा जोक बनवला जातो, आपल्या त्या जे काही कोमल कोमल इमोशन्स असतात त्याचा जो काही असा जोक बनवला जातो, मला असं वाटतं त्याच्याने मी कठोर बनली आहे. ते जे काही मी एक्सपिरियन्स केलंय त्याच्याने मला दुनियेसाठी मी रेडी आहे. तू मला काही पण कर, माझ्या आई मावशीने मला रेडी केलेलं आहे. मी कठोर आहे, मला फरक पडत नाही, माझ्याकडे हिटलर आहेत घरात, त्यामुळे तुम्ही या, आपण भिडेगा. माझी आई सगळ्यात मोठी आहे आणि मावशी लहान आहे. तर मी वाढत असताना तिला तेवढी रिलेटेबिलिटी नव्हती, पण तिला मैत्रिणी आहेत, तर ती मैत्रिणींकडे जाऊन सांगते. आणि ह्या पण मावशाच आहेत ना एका अर्थे, यांना पण सगळं माहिती असतं. यांच्या साड्या दिसल्यात आपण, तर ह्यांचा असा एक ग्रुप आहे आणि तिथे पोरींच्या बॉयफ्रेंड्स पासून सगळं काही डिस्कस करतात. माझा ब्रेकअप 21व्या वर्षी कुठल्या कारणाने झाला हे माझी मावशी मला 28व्या वर्षी विचारते. पण तू चांगला होता ना. आमच्याकडे सीन्स वेगळे. माझी मावशी हिस्ट्री टीचर आहे. आमच्या फॅमिलीमध्ये तिच्यापेक्षा एकच मोठा कझन आहे, म्हणजे आजोबांच्या साईडला. आणि आई च्या वर पण, म्हणजे तिचे वर पण कझन्स आहेत, तिच्या खाली पण कझन्स आहेत, आणि ती दुसऱ्या नंबरची आहे. पण फॉर सम रिझन माझ्या आईला सगळे देव म्हणतात. देव, सिम्पल, गॉड. आणि मग आम्हाला गॉड कॉम्प्लेक्स आहेच आहे फॅमिलीमध्ये असताना. तर मग कुठल्याही रिलेटिव्हला जर काहीही काम असेल, घर घेण्यापासनं इलेक्ट्रिक बिल भरण्यापर्यंत, स्थळ शोधेपर्यंत, सगळ्याला कोणाला फोन जातो? अल्पना. तेरी मम्मा इधर का जयकांत शिकरे ऍक्च्युली. आणि फॉर सम रिझन माझ्या आईकडे सगळ्यांचे नंबर असतात फोनमध्ये. प्लंबरचा पाठवून मला आणि इतकाच कॉन्टॅक्ट आहे की मला वेळ लागतं अगं कधी कधी. म्हणजे घरात न समजा मी भाजी घ्यायला बाहेर पडले आणि ते 10-15 मिनिटाचं काम असेल, तर आम्हाला रस्त्यात इतकी माणसं भेटतात की त्याला किमान 1.5 तास लागतो, किमान. आणि ह्या दोघींचा जो काही असा बेस आहे, या दोघी मला असं वाटतं फोन जेव्हा करतात किंवा भेटतात ना, तेव्हा डिस्कस करतात की नेक्स्ट आता कुठल्या गोष्टीवरनं आपण आपल्या मुलांना बोलू शकतो, की आता हा टॉपिक माझ्या इथं झालाय तर तो तू घेतेस का तुझ्या इथे, असं कॉन्टेंट एक्सचेंज. आमच्याकडे फार मिलीभगत आहे. सो मी मोठी आहे, आई मोठी आहे, मी मोठी आहे. तर आणि माझे बाकीचे कझिन्स लहान आहेत आणि भरपूर लहान आहेत, 10 वगैरे वर्षांचा जो अंतर असेल, तर मला घेऊन बसतील. असं असं झालंय, काय करायला हवं, तू सांग. तू आजच्या जनरेशनच्या, मी आजच्या जनरेशनची नाही आहे, ठीक आहे, यांचे प्रॉब्लेम मला कळत नाही, पण मग आता आम्ही यांच्याशी कसं बोलू, काय करू, बोलू का नको. आणि ह्या तिघी बसतात. माझी आई अशी जर ते त्या हिरा मंदिरमध्ये त्या हुक्कावर बसले असतात ना, की मेरा सब करके हो गया है, तुम तुम्हारा देखो, मैंने तो बोला था. कहाँ है डीएसपी तो घर पे बीपी की गोली खा के सो रहा है. येस, दॅट्स माय मदर. आणि मग माझी मामी आणि मावशी असं हा मग काय करायला हवं का, हो का, असं का, बरं का. आणि मग ती बंदूक माझ्या खांद्यावर असते, त्या चालवतात. मी हा ठीक आहे, ओके, काय मेरे पास कोई रस्ता है. आणि यांच्यात फार म्हणजे एकटा बिकटा अगदीच उगीच यांच्या अगेन्स्ट कोणी नाही, या आणि ह्या सगळ्यांच्या अगेन्स्ट. म्हणजे हे दुनिया आमच्या विरोधातच आहेत आणि कसं आमच्यावरच सगळं अन्याय होतोय, हे आय थिंक कॉमन फिलिंग आहे सगळ्या आयांचं. आपल्याला पण तसं वाटतं की आपण कालच काहीतरी डिस्कस केलं. ठीक आहे, तर गेटिंग बॅक टू द पॉइंट. माझ्याकडे उलट होतं. माझ्याकडे मी सगळ्यात लहान आहे आणि आई आणि मावशीला रेलेव्हंट राहायची चढाओढ आहे, की आजकाल मग मावशी माझी यूट्यूब बघायला लागली आहे, कॉमेंट करते, ती शेअर करते तिच्या मैत्रिणींना, विच इज ग्रेट. पण त्याच्यासाठी मग ती मला फोन करते, अपी
मला सांग जरा कसं करायचं. मग मी तिला बसून एक्सप्लेन करते. मग ती मला फोन करते, मग ह्यांच्याशी असं बोल. मग माझ्या मोठ्या कझिन्सना कशा गोष्टी पटवून देतील किंवा माझ्या मोठ्या बहिणीला कशा गोष्टी तू पटवून देऊ शकते हे असं मला सांगितलं जातं. आणि असे मोठमोठे इम्पॉर्टंट विषय माझ्याकडे सरकवले जातात. तर ते चर्चा करून बघ तू काय होतंय. मला वाटतं मॅन्युप्युलेशन यांच्यापासून सुरू झालंय. हो अगदीच. आणि ते काय जो काही युधिष्ठिर श्राप देऊन गेला तो आपल्याच आयांना देऊन गेलाय. काय पचत नाही तुमच्या पोटात, तुम्हाला काही सांगणं पाप आहे. अरे एक सेकंड, माझी लहानपणीची मैत्रीण, आम्ही नर्सरी ते 10th पर्यंत एका शाळेत होतो. 11वी वर पण म्हणजे कॉन्टॅक्ट मध्ये होतो. आणि मग तिचा बॉयफ्रेंड वगैरे होता, तो फरार होता. ही 13 वर्ष आधीची गोष्ट आहे ना, आहे ना 13 वर्षाच्या आधीची गोष्ट. ती माझ्या आईनी का म्हणून माझ्या मावशीला आजच्या घटकेला सांगावी. या खेपेला काय रेलेव्हन्स आहे, काहीच नाही. संपले असेल ना टॉपिक. नावासकट गावासकट सगळं मावशी सर्च करते त्याला. वाव वाव, अजूनही फरार आहे का. अमेझिंग. हे होतं म्हणजे यांच्याकडे जो काही बेस डेटा आहे, मला अशक्य वाटतं ह्या लोकांची मेमरी पार. एकतर म्हणजे जसं जसं ह्या वयाने वाढतात तसं तसं यांच्याकडे मेमरी स्पेस अशी वाढत जाते. मूर्ख गोष्टींना लक्षात ठेवण्याची स्पेस वाढत जाते. काल काय जेवलं हे लक्षात नाही राहणार, गोळ्या घेतल्या का हे लक्षात नाही राहणार, पण आमच्याकडे तर तेही लक्षात राहतं. आमच्याकडे इतके मायन्यूट डिटेल्स लक्षात राहतात दोघी बहिणींना की त्यांच्या नजरेखालनं काही वाचून जाऊ शकत नाही असं मला वाटतं. इतकं म्हणजे डीपी पासनं की काय घातलंय इथपर्यंत सगळं लक्षात राहतं. प्लस डीपी यांच्या लक्षात ठेवण्याची जी काही पद्धत आहे, म्हणजे वालचंदनगर सारख्या छोट्या गावात वाढल्यात ह्या दोघी जणी. यांना जर एखाद्या फॅमिलीविषयी बोलायचं असेल, ज्या दोघींनी आता वालचंदनगर सोडून 30-35 वर्ष झालेले आहेत. आता आमचे आजी आजोबा पण राहत नाहीत तिथे, रिलेटिव्ह राहतात, कधी कधी जाणं होतं, पण ह्या दोघी नाही राहत. पण ह्यांच्या लहानपणी जर एखादा टॉपिक निघाला तर ह्यांची एकमेकांना त्या फॅमिली मेंबरची आठवण दुसऱ्या अगं तो नाही का माणूस 4थ्या चाळीत राहत होता, अरे त्याचं नाही का 7व्या चाळीतल्या बाईशी लफड ही लक्षात ठेवण्याची. अगं नाही का त्याचं सायकलीला आपण डबे बांधून त्याला पळवायचो, हे लक्षात ठेवलंय तुम्ही. हो, नाव लक्षात नाही आहे त्यांना. तो भुऱ्या कोण, त्याचं नाव काय, भुऱ्या. आणि ह्यांना सांगितलं ना आपण, आई असं नाही बोलू शकत, तू असं नाही म्हणू शकत, तू असं नाही वागू शकत, लोकांच्या रंगावर नाही बोलू शकत. त्याला काय होतंय, आम्ही लहानपणापासून त्याला तेच म्हणतो, अरे तुम्ही फार मोठं झालात का अक्कल शिकवायला. हो झालोय, आता झालोय थोडं तरी, थोडीशी अक्कल येते आता आम्हाला. आजी व्हायचं वय झालंय तुमचं, काय करताय तुम्ही. त्या म्हणतील आपण काय करतो, ते तर त्या जन्मजातच म्हणतायत. सो मला ह्या म्हणजे नमस्कार आहे तुमच्या मेमरी पॉवरला. आणि तुम्ही स्वतः सुद्धा साष्टांग दंडवत प्रणाम. बरोबर, हो करेक्ट. कारण की अशक्यपटीचे मला लक्षात राहत नाही. मी फोन विसरते, चार्जर विसरते, चष्मा विसरते, रोज तेच घेऊन जायचं असतं मला तरी मी विसरते. पण मी 8 वर्षापूर्वी एखादी गोष्ट कशी जागेवर नाही ठेवली हे विसरत नाही. वा वा वा. मेमरीवरनं मला लक्षात येतं, ह्यांच्या डोक्यात एक यादी असते. ठीक आहे, मुंजीच्या कार्यक्रमाला पाकिटात 500 रुपये टाकले होते. अगदी, कुणी काय दिलं, कधी दिलं. कुळाचाराला साडी नाही आणली तिने, मग तुला कसली साडी दिली आणि मला कसली साडी दिली आहे. आणि मग तुला लग्नाच्या वेळेस दिली का घरी पत्रिका देताना दिली साडी, इथपासून सगळं लक्षात राहतं. आणि मग अगं आपण का बोलवायचं, त्यांनी बोलवलं का आपल्याला. अगं पण तुला बोलवलं होतं ना, मग तू बोलव तुझ्या घरचं कार्य असेल तर, पण मी नाही बाई. म्हणजे हे नाहीच बदलू शकत. हे महाराष्ट्र, मला असं वाटतं ह्या प्रत्येक बाईकडे, जगभरातल्या बाईकडे बहीण ही एक अशी व्यक्ती असते
की ज्याच्याबरोबर आपण गॉसिप करतो आणि त्यातल्या त्यात मराठी लोकांमध्ये आपण आपल्या मावशीला मावशी म्हणतोच, प्लस आईच्या मैत्रिणींना पण मावशी म्हणतो. दॅट इज फॉर अ रिझन. कारण की ज्या मैत्रिणीसोबत ती एवढी गॉसिप करती ती मावशीच असू शकते, तिला आपण काकू म्हणू शकतच नाही असं मला वाटतं. खूप कॉल आउट होते. दॅट इज ट्रू. अग्रीड. मी एकदम निशब्द झाले. शिट, अब मैं क्या बोलू इस पे, बट ट्रू. ह्या अरे एक सेकंड, मी नागपूरला जाणार आहे आता. ऑल द बेस्ट. मी तुला कॅमेरावर सांगते मी नागपूरला जाते. आणि मला खास बोलून घेण्यात आलंय का, कारण माझ्या भावाची परीक्षा आहे आणि घरात कुणीतरी असायला हवं, कारण का माझी आई गर्ल्स ट्रिपवर जाते. गर्ल्स ट्रिप. एकीला आर्थरायटिस आहे, दोघींना डायबिटीज आहे, एकीचा मेनोपॉज 2 वर्ष सुरूच आहे, पण गर्ल्स ट्रिप. गर्ल्स ट्रिप. अरे मी तुला सांगते, माझी आई आणि तिचे कझिन्स मध्ये नाशिकला गेले होते. फॅमिली फंक्शन होतं. फॅमिली फंक्शनला जायच्या आधी सुलाला स्टॉप घेतला यांनी. ठीक आहे, सुलाला कुणीही पेत नाही त्यापैकी. प्रत्येक बाटली सोबत फोटो काढलाय असे असे करून. आणि तिथे फॉरेनर्स होते, यांनी त्यांच्या शेजारी जाऊन त्यांना फोटो, रॅन्डम फॉरेनर्स त्यांच्यासोबत फोटो काढले, त्यांना फोटो काढायला लावलेत. आणि मला असं झालं की ते बिचारे ट्रॉमटाईज होणार आहेत. मग काय, म्हणजे त्यांना असं वाटतंय की यांना आपण फेमस वगैरे वाटतोय एकतर ते, किंवा त्यांना असं वाटतंय की ह्या रॅन्डम कुणालाही कामाला लावू शकतात. पण त्या लावूच शकतात कुणालाही कामाला. दॅट इज ट्रू. म्हणजे माझ्या आईच्या फोनमध्ये नगरसेवकांचे फोन नंबर असे कामासाठी सेव्ह आहेत. सोसायटीचं एखादं काम असेल तर ती लगेच रॅन्डम डिरेक्ट त्या माणसाला, पीएला वगैरे नाही, डिरेक्ट त्या माणसाला फोन करते. आणि फॉर सम रिझन ते बोला देशपांडे मॅडम, आणि आम लाईक कोण आहे ही बाई, कोण ही, काय ही, कुठनं येतात हिच्याकडे कॉन्टॅक्ट, आणि चालवून घेतात ही माणसं. मला पण माझ्या आईच्या पॉवरचा रिसेंटली अंदाज आला. आपला व्हिडिओ कोणी बघत नव्हतं, खरंच कोणी बघत नव्हतं आमचा व्हिडिओ. 100 लोकांनी बघितला होता आणि मी तिला पाठवला आणि मग 4 दिवसात ते 400 झाले. आयांचं नेटवर्क इज अ डिफरंट थिंग. म्हणजे ते तिथनं तो इट्स भुलभुलैया, आपण जायलाच नको तिथे, तिथनं बाहेर पडणं अशक्य. मला वाटतं अजून एक भुलभुलैया अशी असते जी कार्यांमध्ये होते. कारण का, बरं ठीक आहे, जर लग्न असेल तर 2 पार्टीज असतील, मुंज असेल किंवा एकच काय असं हे असेल तर मग एकच पार्टी आहे. मग सर्कल 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 सर्किट. ठीक आहे, पहिली याची मीटिंग बसेल, मग याची मीटिंग बसेल, मग याची मीटिंग बसेल, आणि सगळ्या सर्किट्समध्ये मस्त गॉसिप असं फिल्टर आउट होतं. आणि मग एखादी अशी चुकीची, एखाद्या बाहेरच्या सर्किटमधून आतल्या सर्किटपर्यंत आली ती गोष्ट, आणि ती येईपर्यंत अजून एखाद्या कोणाला माहिती नाही, नकोय व्हायला, तर मग सतत ते लुक एक्सचेंज करणं आणि मग मध्येच टोमणा टाकणं. आया मावशी बस, यांच्याशिवाय कोणी नाही करू शकत हे. मला असं वाटतं ह्या फंक्शन्समध्ये सुद्धा असं लगेच कळून येतं ना कोण कोणाच्या जवळ आहे. कारण की एकतर खोलीचं, म्हणजे जिथे सगळं सामान ठेवलं त्या खोलीची किल्ली ज्या माणसाकडे असते, तुम्ही लगेच ओळखू शकता की हा प्रेफरन्स. आणि आत्याकडे किल्ली कधीच नसणार आहे. म्हणजे मी तुला सांगू का की माझ्या आत्या इतक्या, माझ्या कझिन आत्या ज्या काही आहेत इतक्या नॉन टॉक्सिक आहेत की माझ्या आईला मग इतर कॅरेक्टर शोधावे लागतात टॉक्सिक बनवायला, की दुसरं कोणीतरी मला कसं त्रास देत आहे. आणि कुणी नाहीच सापडलं तर आहेतच मुली. वेल येस या, तर मग मला असं वाटतं की बिकॉज माझ्या आत्या नॉन टॉक्सिक आहेत, माझ्याकडे माझ्या बहिणीकडे जास्त फोकस केला जातो गॉसिप्समध्ये. आमच्याकडे माझ्या आईच्या फॅमिलीमधले जे काही एक्सटेंडेड फॅमिली त्यांना टार्गेट केलं जातं. कारण का तिथे पण आत्या मावशा कॉन्सेप्ट आहेत ना. म्हणजे आपल्याला आत्या मावशा आहेत पण त्यांना पण तर आत्या मावशा आहेत, त्यांच्या आत्या मावशा. आणि मग तिकडे ते डिफरन्शिएट करतात.
आत्या मावशांच्या आत्या मावशा, टू मेनी आत्या मावशा. इंटरसेप्शन म्हणणार होते मी. सुंदर. आई मावशीच होयच्या लायकीची झालेली. आई आई बहीण बाळा नाही आई मावशी ग, आपण आई मावशींबद्दल घडलोय आम्ही. बहीण ऑलरेडी आहोत आम्ही एकमेकींच्या. अजून नाही बनवायचं आम्हाला भाऊ. मला असं वाटतं की करण जौहर ला जर टॉपिक संपले, कधीतरी सेलिब्रिटीज संपले, तर त्यांनी प्रत्येक शहरातल्या 2-2 आई मावशी सिलेक्ट करायच्या आणि शो चालवायचा. त्या पैसाच पैसा कमवेल तो, पैसाच पैसा, असं मला वाटतं. की काही संबंधच नाही ना, की एवढं टॉपिक, एवढं गॉसिप कुठनं मिळतं यांना. आणि मुद्दा हा आहे की हा गॉसिप, आता रिलेटिव्सबद्दल बोललो आपण, आपल्याबद्दल बोललो, ठीक आहे, हे मोदींबद्दलही गॉसिप करतात. मोदींबद्दलही गॉसिप करतात. अरे ह्यांना व्हॉट्सअपवर कोणीतरी सांगतं की ह्या पॉलिटिशियननी निळ्या रंगाचा शर्ट घातला होता कारण की त्याला असं सांगायचं होतं की पाणी नाही देणार. आणि आम लाईक, काय हे, थोडा विचार टाका त्याच्यात. तुम्ही अख्खं वाक्य संपूर्ण वाचलत ना तरी इट डज नॉट मेक एनी सेन्स. पण ह्या 4 शब्द वाचतात, बोलतानाचे 4 शब्द ऐकतात आणि पूर्ण सेंटेन्स हे स्वतः मनात फॉर्म करून घेतात. म्हणजे आईला जर सांगितलं की आई मोबाईल, तर सुरू होणं चालूच होतं ना की सतत मोबाईलमध्ये असते, दिवसभर मोबाईल बघत राहता तुम्ही. पण आई मोबाईल तुझा वाचतोय, तुला फोन आला, हे ऐकण्यापर्यंत आईने मावशीला फोन लावलेला असतो आणि त्यांचं सुरू झालेलं असतं. आणि आई आणि मावशी ह्या जर एका शहरात राहत नसतील तर तुमचं फोन बिल, तुमचं इंटरनेट बिल ॲस्ट्रॉनॉमिकल ह्याच व्यक्तींमुळे होतं. ट्रू. म्हणजे कधी माझ्या मावशीचा फोन आल्यानंतर, समजा हॅपी बर्थडे विश करायला मला फोन केला आहे की नाही, माझ्या फोनवर ती फोन करते, मी उचलते, मला हॅपी बर्थडे विश करते, मी थँक्यू म्हणते आणि मग स्वाहा. त्या दोघींचं चालू होतं. मग मला 3 तास काय मला फोन माझा परत मिळणार नाही हे मी धरून चालते. आणि इट स्टार्ट्स विथ अ रॅन्डम व्हिडिओ कॉल. येस ॲब्सोल्युटली. की शेंगदाण्याची चटणी करायची आहे, हां शेंगदाणे किती घेऊ, हां ठीक आहे, आणि तिखट किती घालू, हां. आणि मग तिथनं ते सरळ जातात कसं रशियापर्यंत. लग्न नाही करत आहे. हां. लग्न ऐक, नाही नको, आपण खूप सिरियस होतो. लग्न नको बोलायला आपण, प्लीज, सॉरी आहे. ह्या रशियात पोचतात. खरंय. बरोबर. यांच्या पोरांच्या मित्र, म्हणजे मला मी माझं सांगते, माझ्या मित्रांचे रिलेशनचे प्रॉब्लेम डिस्कस करण्यात खूप मजा येते. म्हणजे मी माझ्या आईशी माझ्या मित्रांचे रिलेशनशिप प्रॉब्लेम डिस्कस करतेच. ती 2चं 4 करून मावशीला सांगते. मग मावशीच्या आजूबाजूला कुठेतरी तसं असेल किंवा तसं काहीतरी सीन असेल, मग ती सांग. मग ह्यांना करायची आहे भेळ या सगळ्या गॉसिपची. आणि ह्याच्यातनं निष्कर्ष काय, एकच निष्कर्ष, 2-3 अशा ठरलेले टेम्पलेटेड निष्कर्ष आहेत. आजकालची जनरेशनच अशी, वायाच गेलेत सगळे, मरू देत, आपल्याला काय, ठेविले अनंते तैशीची राहावे. खरंय. म्हणजे मला असं वाटतं की यांना ना प्रत्येक सिच्युएशनमध्ये त्या कशा अफेक्ट होत आहेत हे डिस्कस करायला फार आवडतं. मज्जा. म्हणजे शेवटी कसं आहे की ह्या सांगत असतात की कसं माझं कोणीच काहीच ऐकत नाही सतत. मग मला असं होतं, मी कुणाचं ऐकतेय? जर मी तुझं ऐकत नाही तर मी कुणाचं ऐकतेय? मी काय भिंतीचं ऐकतेय का? तुझंच तर ऐकतेय मी, इथेच आहे, तू जे सांगते तेच करतेय. कसं तू प्रत्येक दिवशी मी तुझं ऐकत नाही म्हणून रडू शकतेस? पण मला असं रिअलाइज झालंय की ही कंप्लेंट संपणार नाहीये, कसं यांचं कोणी ऐकत नाहीये. आणि मला असं वाटतं की आपण ज्या दिवशी त्यांचं ऐकतो आणि त्यांना रिअलाइज होतं, त्या दिवशी त्या म्हणतात की मलाच सगळं करावं लागतं, मलाच सगळं डिसाईड करावं लागतं. तुम्ही आता मोठे झालाय, तुम्हाला तुमची बुद्धी नाहीये का? अरे मला वापरूनच दिली नाही जर बुद्धी, तर मी कशी लावू? ती सडली आता, त्याला लागलेत गंज, माझ्या डोक्यात जाळं आहे, मला तू सांग, मी ते करते. सिम्पल, पिरियड. मी आय थिंक गेले 5 वर्ष बाहेर राहते, त्याच्यामुळे आय हॅव गॉटन आउट ऑफ इट. दॅट इज अ मिथ. घरी गेल्यानंतर काय होतं? घरी गेल्यानंतर माझ्या आईचं असं म्हणणं आहे की तू नसते तर आता मला पॅम्पर कर.
अरे मी घरी आहे, मला पेपर कर, मी बाहेर राहते, मला खाऊ घाल काहीतरी. नाही, पण तिथे जाऊन मी तिला खाऊ घालायचंय. बरोबर आहे. तू कुणाच्या साईडनी आहेस? काकूंच्या. सॉरी, मी जी साईड नाही घेऊ शकत. हर मदर इज टू स्वीट. त्यामुळे हे बघ, मला हे बघ, मी तुला सांगू का, मी म्हणलं ना, मी आता ह्या वयाला आली आहे की मला या सगळ्या बायका ज्या आहेत ना आणि त्यांचं बोलणं नाही रेलेव्हंट वाटायला लागलं आहे. मी रोज सकाळी उठून क्रिप करते आयुष्याबद्दल आणि मग संध्याकाळपर्यंत मला आयुष्य सुखकर वाटू लागलं आणि जशी रात्र होते तसं माझं परत क्रिपिंग सुरू होतं. हे माझं आता आयुष्य झालेलं आहे सुरू. ठीक आहे, आता मला फक्त एका नवऱ्याची आणि एका घराची गरज आहे, बाकी मी तिथे पोचलेली आहे, माझा संसार सुरू झालेला आहे. तर एकटीचा संसार करते मी, चालू आहे. कोणीतरी येणार आहे सोबतीला, त्याला पण घेऊन जायचंय, असं झालेलं आहे. त्यामुळे आयांच्या बाजूनी मी बोलतीये, हे सगळं जे आहे ना आपण हेच करणार आहोत. आपण आता तेच करतोय. आम्ही फक्त त्याला कॅमेरा लावतोय. आम्ही फक्त छान असं पॉडकास्ट सुंदर आवरून बसतोय. आया गाऊन मध्ये करतात. गाऊन आणि ओढणी सुप्रीमसी. आई गो शिट. आणि एक सेकंड, माझ्या आईनी मला, मी पहिल्यांदा जेव्हा पुण्यात आले तेव्हा संस्कार म्हणून, आता आपला पैसा कमवतोय, संस्कार म्हणून कुणाच्या घरी रिकाम्या हाताने जायचं नाही. ठीक आहे, गोड काहीतरी घेऊन जायचं. कोणी घरी आलं तर एक 3 नॅपकिन एक्स्ट्रा असायला हवीत. हे सगळे असे संस्कार असे म्हणजे स्वाहा घ्या दिलेत. आणि आता ती माझ्या घरी येते आणि ती म्हणते मी तुझ्या घरी आली, आणि मग या सगळ्या याच्यावर मला ती इव्हॅल्युएट करते का मी तुझ्या घरी आली आहे, आता मी जाते पण तुम्हाला काही घेऊन नाही दिलं. ठीक आहे, बरं, मग आपण आता मुलगी नसून बाई झालोय तर बायकांबद्दल कसा विचार करायचा. ठीक आहे, स्त्री सशक्तीकरण हे माझ्या आईने मला कसं शिकवलं असावं. जर तुला 100 रुपयाचा नॅपकिन कुठेतरी म्हणजे आहे विकायला, तर फक्त स्वतःसाठी नाही घ्यायचा. आई, मामी, मावशी, बहीण ह्यांचा सगळ्यांचा विचार करायचा. आणि मी हे केलंय. मी हे केलंय. आपण पोळीसाठीचे कपडे वापरतो ते मला खूप स्वस्तात सापडले आणि मग मी ते सगळ्यांसाठी नेले आणि सगळे ते बोलले की येस अब बनी हो तू मसली तवायफ. पण मला असं वाटतं की हे संस्कार दिले जातात की असेल तर प्रत्येकासाठी घे वगैरे वगैरे, आणि आपण हे ज्या दिवशी करतो आणि ज्या दिवशी नेऊन देतो त्या दिवशी मग आपल्याला ऐकवलं जातं की घरात होतं, वरचे पैसे आलेत का, कशाला खर्च करायचं, आदले पैसे म्हणून उधळायचेच आहेत का. मला असं वाटतं की तुम्ही एक स्टँड घ्या, आम्ही त्याच्यावर धरून अडून राहू, आम्ही नाही हलणार, पण एक स्टँड घ्या. आम्हाला तुमचे चेंजिंग मूड स्विंग्स आणि विचार शक्यच नाहीये कॅचअप करणं. एकीकडे तुम्ही तुमचं काही बघत नाही, तुम्हाला तुमची अक्कल नाही, आणि दुसरीकडे माझं कोणी ऐकतच नाही. हिपोक्रसी इथे सुरू होते. म्हणजे आयुष्यात या लोकांचं गर्ल मॅथ जसं आहे तसं आई मॅथ हा नावाचा जो काही प्रकार आहे तो फक्त आयांनाच कळू शकतो. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही आई झाला की कळेल मग तुम्हाला. आणि एक मिनिट, मला ह्यांचं हिपोक्रसी कॉल आउट करायची आहे. आता मी बघतेय ना माझ्या आई आणि मावशीला आजी झालेलं, ह्यांचं जे काही वागणं बदललेलं असतं जस्ट बिकॉज कोणीतरी लहान आपल्या घरात आहे. मी पण लहानच होते, मी लहान होते तेव्हा, मी 20 वर्षाची नव्हते. तुम्ही त्यांना वेगळे रूल्स आणि आम्हाला वेगळे रूल्स का घालताय. आम्हाला का तुम्ही जबरदस्ती दोडक्याची आणि कारल्याची भाजी खायला घातली आणि त्यांना का वेगळे वेगळे ऑप्शन्स बनवून देता तुम्ही. त्यांच्याकरता पास्ता पण चालतोय, त्यांच्याकरता आम्हाला कोविडमध्ये पण पास्ता अलाउड नव्हता. वाटेल ते जे त्यांच्या तोंडातनं निघेल ते असं शब्द झेलला जातो आणि त्यांना प्रोव्हाइड केलं जातं. आम्ही काय पाप केली आहेत म्हणजे मला खरंच कळत नाही. मला वाईट वाटतं. म्हणजे मी खूप लकी होते त्या बाबतीत, कारण मी सगळ्यात लहान असल्या कारणाने माझी मावशी भयानक स्ट्रिक्ट होती ह्या बाबतीत की ती सगळ्यांना जे आहे ते खायचं. आणि मला आणि तिला वरण भात, माझं वरण भात फेवरेटच आहे. त्यामुळे मी आणि मावशी जॅमिंग ऑन वरण भात. सगळ्यांचं जेवण झालंय, वरण भात
आणि मग मेथंबा नाहीतर गुळांबा असं छान छान गोड गोड खायचं आणि वरण भात खायचो. वा, सुख होतं मला. आणि बाकी सगळे माझी बहीण आणि माझे कझिन्स रडतायत तिथे, कारल्याची भाजी खातायत, गवारीची भाजी, त्यांना खायची नव्हती तरी ते खायला लागत होतं. पण हेच आता ह्यांची जेव्हा मुलं झाली आहे, जेव्हा माझ्या कझिन्सची मुलं झाली आहेत, त्यांना मी बघते सफर करताना की ही जी आई आहे आपली, जी कठोर निष्ठूर होती आपल्यासोबत, ती आता मऊ अशी साईसारखी एकदम अशी कोमल झाली आहे त्या मुलांसोबत. आणि त्यांना नाही ओरडत आहे. आणि त्यांना जेव्हा ही शिस्त लावायला जातात तेव्हा त्यांना पटत नाही की लहान आहे, त्याला वाटेल ते करू देत. ये क्या हिपोक्रेसी है, ये दोगलापणा आहे, दोगलपणा चलेगा नहीं. आपण चालून घेण्याऐवजी आपल्याला काही पर्याय नाहीये ना. नाही, आपण हे फक्त बोलू शकतो. हा एपिसोड आल्यानंतर सुद्धा आई आणि माझी आई आणि माझी मावशी आणि तिची मावशी जे म्हणेल तेच होणार आहे. आम्हाला कपड्यांवरनं पण अरे हे का घातलं, असं का घातलं, हे का केलं, तसं का केलं. ऑलरेडी असे 8 कॉल झालेत आणि काय करू नाही शकत आम्ही, त्याच्यात काहीच करू शकत नाही. आम्ही हो म्हणतो. हो इतका सुंदर शब्द ना. हो, आई आणि मावशी समोर बसा. हो, यांच्या अहोंचं पण काही चालत नाही. माझ्या तर बाबांचं काहीच आयुष्यभर तो माणूस 3 बायकांसोबत राहिलाय. त्यामुळे ॲट वन पॉइंट ही वॉज जस्ट लाईक येस टेल मी व्हॉट. येस डिअर. पण तिघींचाही सॅस त्यांच्या अंगात संचारला होता. त्यामुळे आमच्या घरात सॅस लेवल सगळ्यात जास्त बाबा, मग आई, मग मी आणि मग ताई. बिचारी ताईकडे सॅसच उरला नाहीये, कारण की आम्ही तिघं एवढे सॅसी होत की तिला बिचारीला सगळं ऐकावं लागतं. गहू आहे ती बिचारी एकदम. माझ्या घरात कदाचित मी सगळ्यात गहू आहे. दॅट इज अ जोक, ॲब्सोल्यूट बिग जोक. पण एक सेकंड, तू माझ्या आईचं वागणं बघितलंय. ठीक आहे, ॲट दॅट एज ठीक आहे. इथे पण मला ऐकायलाच लागतं. काय गरज आहे मला आईची, इथंच ऐकते मी. आता कळते मी किती गहू आहे. पण खरं आहे म्हणजे हा टॉपिक एकदम नेव्हर एंडिंग आहे. नेव्हर एंडिंग. आपण कितीही विषय काढले, कितीही टॉपिकबद्दल बोललो तरी त्याच्यावर आई आणि मावशीचं काही ना काहीतरी तरी मत असणार आहे. आणि मुद्दा हा होतो की या दोघींचं जे काही इक्वेशन आहे ना, म्हणजे ह्या दोघी एवढं अप अँड डाऊनमधनं जातात, फॅमिलीमध्ये एवढं इश्यूज होतात, त्यांच्या आयुष्यात एवढे इश्यूज होतात, पण ह्यांचं कनेक्शन कधी कुठेच नाही, असं थोडंही वीक झालेलं दिसत नाही. आणि मला असं वाटतं की आपण इतके स्टोरीज ऐकल्यात की भावाभावांची भांडणं झाली आहेत ह्याच्यावरनं, प्रॉपर्टीवरनं. आई आणि मावशी हा जो काही प्रकार आहे ना, हा फक्त देण्यासाठी बनलेला आहे असं मला वाटतं. मी ह्यांना इतकं लोकांना देताना बघते आणि मला चिडचिड होते, कारण की ह्यांचा सॅस जो लोकांसाठी करण्याची वेळ येते ना, तो पूर्णपणे शून्य होतो. आणि सेल्फलेस बनून ह्या देतात, लोकांना देत राहतात, एम्प्टी होतील स्वतः. पण नाही होत, मी एम्प्टी होते त्याच्यात. तू लहान आहेस ना, तुला हे नाही, तुझ्यावर तुंबे नाही भीतीये. माझी साडी माझ्या मावशीच्या मैत्रिणीकडे आहे. काही संबंध आहे नाही. माझी साडी माझ्या आईनी, माझी साडी माझी आई, हा ठीक आहे मी घेते म्हणून माझी मावशी म्हणून तिची मैत्रीण. बिकॉज मावशीची मावशी झाली ना ती. मैं क्या करेगा, मैंने साडी ली है वो, तो मैं क्या जॉब छोड़ दूं. असं नाही, म्हणजे तेच ना. आणि ह्या दोघींकडे जी काही पॉवर आहे लोकांना सामावून घेण्याची आणि लोकांना फॉरगिव्ह करण्याची, मला नाही वाटत आपण कुठे येऊ त्या जवळपास आहोत की नाही. आपण खूप मुलांना फॉरगिव्ह केलंय. नाही, आपण फॉरगेट केलंय. दॅट इज अ डिफरंट थिंग. आम्ही बोलू. पण या म्हणजे माझ्या अंगात नाही एवढं, मी एवढ्या लोकांना सहजासहजी माफ करू शकत नाही. तू एकतर माझ्या आयुष्यात आहेस, नाही तर माझ्या आयुष्यात नाही आहेस. आणि ज्या क्षणी मी ठरवते की एखादा व्यक्ती माझ्या आयुष्यात नाही, त्या क्षणापासून तो व्यक्ती माझ्यासाठी मॅटर करत नाही. माझ्या आईचं असं नाही आहे. माझ्या आईला असं वाटतं की मी जर नाती नाही जोडली तर माझ्या मुलींचं काय होणार. जसं आता काही होतच नाहीये. नाहीच होते. फक्त पॉडकास्ट होतोय आणि तुम्ही लोक आम्हाला सपोर्ट करताय, हे होतंय कारण की तुमचं आमच्यावर प्रेम आहे आणि आमचं तुमच्यावर प्रेम आहे. आणि खूप कोणीतरी प्रभात रोडवाल्याने प्रेम करायला.
प्रभात रोड आपल्याला केस टाकणार आहे. आपल्याला तर स्ट्रीट प्रभात रोडवाला नाही बसू देणार आहे इथून पुढे. आई ग. तर मला असं वाटतं की कौतुक आणि कंप्लेंट दोन्ही तितकंच करू शकतो आपण आई आणि मावशीचं. कारण की ह्या दोन व्यक्ती आहेत त्या आपल्याला आयुष्यात खूप काही नगं शिकून जातात, समजून घेतात. आणि खरंच आहे म्हणजे तो जो एक सपोर्ट आहे. आणि म्हणजे आपण आत्ता फेमिनिस्ट वगैरे म्हणतो स्वतःला, पण ह्या खरे फेमिनिस्ट आहेत. ह्या एकमेकांना ज्या पद्धतीने सपोर्ट करतात दुनियेसाठी, आणि कितीही काही झालं तरी त्यांना माहिती असतं की ही आपल्या मागे खंबीरपणे उभी आहे. मला असं वाटतं ते खरंच कौतुकास्पद आहे. आणि व्हेरी गॉडली. व्हेरी गॉडली. आणि आपण एकमेकांबद्दल म्हणजे सिस्टरहुड, गर्लहुड आणि सिस्टरहुड आहे त्यांचं तिथे होतंच. ऍब्सोल्युटली. आपण फक्त त्यांना आपलं नावं देतो प्रत्येक गोष्टीला, ते सगळं असं नकळत करून जातात. हो, मला खूप ट्रॉमा दिलाय यांनी, या दोघींनी, या दोन विषयांनी. दोनच नाही, असे म्हणजे बायका इन जनरल. इट्स गिवन. इट्स अ टू वे थिंग की सिर्फ अच्छा नहीं मिलेगा, दुधारी तलवार. ये मिला, ये भी सहन करना पडेगा. एकाचे दो एकाचे लो. जेवढे मला वाटतं मी पुण्यात येऊन टोमणे शिकले. हे कुठलीच बाई टोमणे असं शिकत नाही. ते असं येत असते. असं इट कम्स विथ बिंग अ फिमेल. विमेन. पण माणसं पण भरपूर टोमणे मारतात. अरे हे बघ कसं आहे माहितीये का, टोमणे मारणं किंवा गॉसिप करणं हा टास्क मेन कॅन डू बेटर, बट दे कांट डू इट नॅचरली. ते जे नॅचरली जमणं आहे ना, की कोणालाही न कळता ज्या माणसाला हवंय ते त्याच्यापर्यंत पोचणं, टोमणा असू दे, कौतुक असू दे, हे बायकांना खूप सहजपणे जमतं. 4 लोकांमध्ये बसून कसं त्याच एका माणसाला बोललं गेलं. आणि हे मला अजून नाही कळत. मार्केटिंग मध्ये बसून आपल्याला टार्गेट नाही करता, एवढा निश ऑडियन्स आपल्याला नाही टार्गेट करता जमणं शक्य नाही. पण आपण आता तुम्ही झालाच आहात मावशी. मी झालीच आहे मावशी. आणि मला भयानक कौतुक आहे माझ्या भाच्यांचं. मला भयानक कौतुक आहे. ते उभे जरी राहिले तरी मला वाटतं अरे काय खतरनाक केलंस तू. आणि मग माझे कझन्स असे होतात की काय हे कवडं कसं. मी सतत कपडे घेत असते त्यांना, सतत मला काहीतरी दिसलं ना मी कपडे घेत असते त्यांना. आणि मला इतकंच प्रेम येतं त्यांच्यावर. आणि मी इतर मुलांना बघितलं नाही, मला असं होतं की काय हे मला म्हणून जाणी हे आले ना की मी जसं मग कर ना, मला करून दे ना एखादं. मला नाहीये कोणी मोठं, मी नाहीये आत्या मावशी. आपण प्रभात रोडचं स्थळ माझ्यासाठी होईल मग एका वर्षात. मला पण चालेल, म्हणजे एखादी मोठी बहीण असेल आणि मग मुलगा बिलगा असेल तर छान ना. सो आय थिंक दॅट्स अबाउट इट. म्हणजे हा टॉपिक नेव्हर एंडिंग आहे. आणि हा टॉपिक संपेपर्यंत आम्ही आया मावश्या होऊन आम्ही आज्यांच्या वयापर्यंत होऊ शकतो. त्यापेक्षा आपण हा टॉपिक इथेच संपूयात. आणि तुम्ही पण गॉसिप करत राहा, आमच्या कॉमेंटमध्ये पण गॉसिप करा. तुम्हाला जर असं वाटतं की आम्ही काही मुद्दे मिस केले जे तुम्ही ह्या टॉपिक विषयी डिस्कस करू शकता, आम्ही याचा पार्ट 2 घेऊन येऊ तुमच्यासाठी खास. कारण का नेव्हर एंडिंग अगेन. सो कॉमेंटमध्ये सांगा की तुमच्या आई आणि मावशी काय करते आणि काय विलक्षण करतात, कशा पद्धतीने करतात, आणि आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. सो सी यू इन द नेक्स्ट एपिसोड. बाय.